नमस्कार. जर तुम्ही माझा लहान मुलांच्या डब्यासाठी मटकी भेळचा व्हिडिओ बघितला असेल, मुगाच्या भेळचा, तर सगळी सेम तुम्हाला प्रोसेस जी आहे, क्रिया ती सगळी सेम तुम्हाला फॉलो करायची आहे. फक्त त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, आता चणे घ्यायचे आहे, म्हणजे हरभरे घ्यायचे आहे. हे गावरानी हरभरे घेतले मी. त्याला मोड जरा बारीक आले, थोडे मोठे असले तर आणखी छान लागते. ठीक आहे. आता एका कुकरमध्ये स्टीलच्या हे टाकलेले आहेत मी चणे. त्याच्यात टाकायचं आपलं खाण्याचं तेल. नंतर आता मी टाकते ही चिंच आणि थोडासा गूळ. ठीक आहे. तेल टाकलं, चिंच, गूळ. आता चिंच गुळाचं प्रमाण जसं मी सांगितलं याच्या आधी, आंबट गोड या हिशोबाने घ्यायचं. ओके. आता चिंच काय करायचं, मुलं खूप लहान असतील तर या चिंचेमुळे थोडं शिजायला वेळ लागतो. ही नंतर टाकायची अर्ध शिजल्यावर, पण मी आता एकत्रच टाकते कारण माझी मुलं मोठी आहेत, एवढी काही लहान नाही आहेत. ओके. नंतर आपली चिमूटभर हळद. ठीक आहे. भाजीपेक्षा कमी टाकायची हळद. नंतर किंचित तिखट पाहिजे आपल्याला, ही भेळ नुसतं फिक्की नाही खाणार मुलं. ओके. तर किंचित त्याच्यामुळे तिखट टाकलं आहे. मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि आता काय करायचं, ही मी कुठे फोडणी पिडणी केलेली नाही आहे. ओके. आता याच्यामध्ये टाकत आहे मी पाणी. आता चणे शिजायला आपल्याला ग्रेव्ही नाही करायची, किंचित पाणी उरलं पाहिजे फक्त. ओके. आता हे बुडाले त्याच्यामध्ये चणे, फक्त चणे बुडतील आणि शिजतील इतपतच पाणी टाकायचं आणि झालं. आता कुकरमध्ये आपल्याला जेवढे चणे ज्या लेव्हलचे पाहिजे त्या लेव्हलला जाऊन चणे शिजवून घ्यायचे. आणि बाकी ही अतिशय स्वादिष्ट भेळ लागते. तुमचे मुलं स्पोर्ट्समध्ये असतील तर त्यांना स्पोर्ट्सला जाण्याच्या आधी पण देऊ शकता. स्पोर्ट्सवरून आल्यानंतर, खेळामध्ये असताना मुलांना हाय प्रोटीन आहे याच्यामध्ये, हाय आयर्न, प्रोटीन सगळं असतं. त्यामुळे ही भेळ मुलांच्या डब्यात पण देऊ शकता. आणि भेळचं पॅकिंग कसं करायचं मुलांच्या डब्यासाठी हेही बहुतेक मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहेच. सगळ्यात सुरुवातीला जो मी व्हिडिओ केला आहे मुगाची भेळ मुलांच्या डब्यासाठी, तो व्हिडिओ एकदा प्लीज तुम्ही बघा. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेलच हे. आता आपले जे हरभरे आहेत बघा, ठीक आहे, ते आता मी कुकर उघडलेलं आहे. हे बघा, ते असे दिसतात, वाफ निघते. आता एवढं पाणी मी याच्यामध्ये ठेवलं आहे. ओके. तुम्हाला ओली भेळ आवडत असेल तेवढं ठेवा पाणी, ह्याच्यापेक्षा थोडं कमी ठेवू शकता. काय छान टेस्टी दिसतात आहे, हेल्दी आणि टेस्टी. ओके. तर अशा पद्धतीने करा, खूप स्वादिष्ट आणि हेल्दी भेळ होते मुलांसाठी.